दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. वक वक्तीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत इगतपुरीमध्ये. वैशाली सुनील चांदवडकर आणि मनीषा किरण फलटणकर अशा दोन वहिनी ज्यांना आज आपण बोलतं करणार आहोत, ज्यांना खूप काही बोलायचं आहे, ज्यांच्याबद्दल घरातल्यांना खूप काही बोलायचं आहे, अशा सगळ्यांना भेटणार आहोत. यापैकी वैशाली वहिनींना फिरण्याची आवड आहे, तर मनीषा वहिनींना सामाजिक कार्याची आवड आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया अयोध्या नगरी इगतपुरीतल्या या दोन्हीही कुटुंबांना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. बरं, महत्वाचा माणूस इकडे घेतला. मला आणखी तुम्ही जास्त बडबड करू नका. नीट उभी राहा. तुम्ही आलात की त्याने हायवेला येऊन उभं राहायचं. ट्रक भरून आली आहे फार. नमस्कार. मग आता उखाणा घेता का? हो. मंगळसूत्र 2 वाट्या सोन्याचे, माहेर आणि सासरचे खून, सुंडावंचं नाव घेते चांदोडकरांची सून. अरे वा, अभिनंदन. त्या आता ओळख करून सगळ्यांची. हे आमचे मिस्टर. नमस्कार. हे ताई आजी सासरे. नमस्कार. आजी सासू, ही सासू सासरे. नमस्कार. हे सासरे मोठे, ही नणंदबाई. नमस्कार. हे जाऊ. नमस्कार. जाऊबाई. हे सासरे. बरं, हे सगळे सासू सासू. हो. नमस्कार. हो. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हो. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर उल्हासनगरचं. लग्न कसं जमलं? म्हणजे आत्यांनी दाखवला मला. मामा आहे ना, मामा आमचे हा. वडनेला राहतात आमचे मामा. त्यांनी दाखवलं स्थळ. म्हणजे ह्यांनी सांगितलं आत्यांनी हा. स्थळ इगतपुरीला असं स्थळ आहे म्हणून. मग तुम्ही बघायला आले? हो. पप्पा आले होते माझे. पप्पा आले होते, हो. तुम्ही नाही? नाही, मग ते नाही आले तिकडे उल्हासनगरला? ते नंतर आले. मग पप्पा आले होते भेटायला. पप्पांनी आमंत्रण दिलं, मग हे आले. हे आले? हो. मग तुम्ही होता तेव्हा घरी? हो होते मी. तुम्ही वाट बघत होता? हो. कधी येतात त्याचे? हो, वाट पाहत होती. मग आले? हो. आल्यानंतर काय गप्पा? गप्पा वगैरे झाले, नाश्ता वगैरे, चहा नाश्ता पाणी काय वगैरे. होतं नाश्त्याला? पोहे होते, चहा पाणी वगैरे, जेवण. चहा पाणी पण? हो. जेवण पण? हो. पहिल्याच दिवशी एवढं सगळं? हो. बर. गप्पा मारल्यात की नाही तुम्ही दोघांनी त्या दिवशी? नाही, आम्ही दोघांनी नाही मारले गप्पा. मग तुम्ही दोघे कधी बोललात? आम्ही नंतर बोललो. कधी? जमल्यावर. कधी जमलं? 22 तारखेला, 22 जून. एक काम करा, त्यांनाच बोलवा आता. हो. या. काय करता आपण? व्यवसाय व्यवसाय कसला? इलेक्ट्रिकचा. इलेक्ट्रिकचा. बर. मला सांगा, याचा स्वभाव कसा आहे? मन मिळावे आणि थोडा राग येतो, पण कसं आहे मग ऍडजस्टमेंट होऊन जाते. हो का? ऍडजस्ट. आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला? आनंद आणि घबराट हा. मुलीच्या जन्माच्या वेळेस होते. म्हणजे काय होतं? तिची डिलेव्हरीचा वेळ होता आणि मुलगीला मी हिला डिलेव्हरी नेताना विलोळीजवळ हिला झाली जास्त त्रास व्हायला लागला. नेमकं त्रास झाला की आमच्या मुलीचा जन्मच टॅक्सीमध्ये झाला. हो का? तर तो क्षण म्हणजे दोन्ही असं झालं की रडावं पण आणि हसावं पण. अरे बापरे. म्हणजे कन्फ्युजन मध्येच हॉस्पिटलमध्ये पोचायच्या अगोदर त्याच्यानंतर मग आपली देवाची कृपा की सगळं व्यवस्थित आहे. काय नाव मुलीचं? दुर्वा. 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 हो. आणि लव पण आहे आमचं एक लहान मुलगा. एक लहान. दुसरं काय लव आहे? हो, लव मुलगा. म्हणजे तुमचं लव आहे? नाही, मुलाचं नाव. मुलाचं नाव लव आहे. लव आहे. अच्छा, मला कळेच ना. म्हटलं त्या म्हणाले आमचं एक अजून एक लव आहे. म्हटलं हे काय? तर मुलाचं नाव लव आहे. मुलाचं नाव. आणि तेव्हा आता यानंतर एक खेळ खेळायचा आहे. हो. तो खेळ सोपा खेळ आहे. हो. दोघांनी मिळून पूर्ण करायचा. 16 रिंग
रिंगचा मनोरा रचायचा आहे. हा? हो 2 मिनिट. 1 2 3 वेळ सुरू झाली. अजून 1 मिनिट आहे. परत. वेळ संपली. किती राहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. 16 मधले किती रिंग ठेवल्या नाहीत? 6. 6 दुणे 1200 रुपये गेले आणि राहिले किती? किती राहिले? 800. तेव्हा माऊली हे 800 रुपयाची लक्ष्मी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. जाऊन भेटूया. फलटण करा. मोठ्याने बोललात तर मला ऐकायला येईल. हं? बायकोनं वेगळं राहतं, इतरांवर दुसरं राहतं. बरं बाबा असेल काय. ठीक आहे. नमस्कार. बरे उखाणा घ्या. अंबाबाईच्या गळ्यात कोल्हापुरी साज, किरणरावांचे नाव घेते हो, मी मिस्टर घरी आले आज. अरे हो का. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे आजल सासूबाई. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. हे ननदबाई. नमस्कार. ह्या काकू. नमस्कार. आणि हे सहकुटुंब. चला नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या या भागाला आणि या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? भुसावळ. मला सांगा लग्न कसं जमलं? लग्न यांनी मला मेळ्यामध्ये पाहिलं होतं. हे तिकडे मेळाव्यात आले होते हा. मग त्यांनी पाहिलं, नंतर मग पसंती झाली. आणि मग इगतपुरीला आलात. मग इगतपुरीला आली. बोलवा मिस्टरांना. नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. तुम्ही असं काही ठरवलेलं का मुलगी कशी पाहिजे काय, असं काही तुमच्या योजना होत्या का काही? योजना असं होतं की बाबा माझा स्वभाव सगळ्यांना म्हणजे आमच्या इथे एरियामध्ये माहिती आहे माझा प्रेमळ स्वभाव आहे, तर मला बी त्याच प्रेमळ स्वभाव आहे. पाहिजे. सगळ्यांवर प्रेम करता. वा, छान छान छान. केलं पाहिजे सगळ्यांवर. सगळ्यांवर केलं पाहिजे. तुमचं काय ऑब्जेक्शन नाही ना? बायकोचं वेगळं प्रेम राहतं, इतरांना दुसरं राहतं. बरं बाबा असेल काय. ठीक आहे. मग इतरांवर वेगळं प्रेम करा. हा. लक्षात राहिलेली झोप सांगा ना. लक्षात राहिलेली म्हणजे हा जो फ्लॅट आहे माझं असं जुनं घर इकडे मार्केटला आहे. हा फ्लॅट घेतला आणि घेतल्यानंतर 26 जानेवारीला मी इथे राहायला आलो. गणेश जयंती होती आणि त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी इथे राहायला आलो आणि मी नाशिकला काही कामानिमित्त गेलो, पण रात्री मी तशी लेट नाईट मी गुजारून खरी करून म्हणजे यांना सरप्राईज देऊ, पण मला सरप्राईज या ठिकाणी आल्यावर मिळालं. मी आल्यावरती बेल वाजवतोय, मोबाईल करतोय, फोनच उचलत नाही. कधी बंद. खूप फोन केले, माझ्या मित्रांना सांगितले, जे मित्र मला घुटवते पण सोडलं ते घरी पोचले, जेवण करून झोपले तरी हे उठत नाही. शेवटी 1.5 तास झाला, मी कंटाळलो, मी माझ्या जुन्या घरी निघालो राहिल्या. आणि नंतर ती मला फोन करते, का मी तर तुम्ही कुठे अजून आले नाही असे करतो. म्हटलं मी आपल्या 15 मिनिटापूर्वी जेव्हा येण्याच्या अगोदर 15 मिनिटावर फोन झाला होता की मी जागीचे, तुम्ही या, मी तुमच्या जेवणासाठी वाट बघते. आणि म्हटलं तुला 10 मिनिटं तुला झोप कशी घ्यायला लागली. आणि मला 1.5 तास इथे थांबायला लागले, थंडीचं सामान सगळं बॅग वगैरे घेऊन. जोरदार आहे झोप. ज्यावेळेस पहिलाच दिवस होता ना इकडे यायचा, पहिल्याच दिवशी झोपलात. आणि म्हणजे नैवेद्य गणपतीला नैवेद्य दाखवायचा होता आणि पहिला दिवस धावपळ भरपूर झालेली, तेव्हा मी थकून गेलेली, त्यामुळे झोप लागली मला. आणि मोबाईल ना किचन मध्ये ठेवलेला होता माझा. असा हा दोघांचा संसार. पण आता पुढचा खेळ सुद्धा तसाच. पुढच्या खेळात सुद्धा दोघांनी मिळून 16 रिंगचा मनोरा रचायचा आहे. वेळ आहे 2 मिनिटाची. चला. पाच 4 3 2 1 वेळ संपली. आता त्यांच्याकडनं घेणं लागेल मला, कारण प्रतिरिंग 200 रुपये जरी कमी केले तरी सुद्धा
3च रिंगचा मनोरा दिसतो आहे, बाकी सगळा कोसळला. घाई खूप आणि त्यामुळे दरवाजा उघडण्याचं विसरून जायला होतं आणि नेमकं तेच झालेलं आहे आता. पण काही हरकत नाही, आणखीन एक खेळ आहे. हा, टेन्शन घेऊ नका. त्या घाईमध्ये सगळी गडबड होत होती. नमस्कार. हे सगळे आरोप करणार आहेत. हा, आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. ह्या कोण असतात? ह्या नणंदबाई. बरं, महत्वाचा माणूस इकडे घेतला. चला, तुमची वेळ सुरू होते आता. अहो, ही नाचू नाही माझी. हा, तिला लहान मुलांना जेवू घालायचे, त्यांना दूध द्यायचं, वेळेवर करीत नाही. वेळेवर नाही करीत. नाही, पण किती सांगायचं, मला म्हणते तुम्ही जास्त बडबड करू नका, तुमची बीपी वाढेल अशी बोलते मला. असं बरोबर आहे ना, बीपी वाढणार किंवा जास्त बोलणार, त्रास होणार तिला. हा, मग आणि असं नाही, आता परिवार मोठा असल्यामुळे कसं आहे, मुलांना कोणीही खाऊ घालतं. किंवा मुलं पण आता असे झालेत माझे की ते म्हणतात नाही, आम्ही आमच्या हातानेच जेवू. आणि मुलं जास्त करून हातानेच जेवतात, असं नाही. बर, चला, हा एक पहिला आरोप. दुसरा? मी नणंदबाई. नणंदबाई. अच्छा. आम्ही आलो म्हणजे बाहेर, म्हणजे गावावरनं वगैरे, तर त्या लवकर आम्हाला भेटायला वगैरे लवकर येत नाही. तुम्ही कुठे असता? मी नाशिकला असते. नाशिकला. पण तुम्ही आलात की त्यांनी हायवेला येऊन उभं राहायचं? घरी आलो ना, आम्ही सगळ्या बहिणी वगैरे आलो का लवकर भेटायला वगैरे असं येत नाही. आपलं आल्या या असं त्यांना म्हणजे असं रिस्पॉन्स लवकर देत नाही. अच्छा 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 अच्छा, कळलं का? उद्या तुम्ही नाशिकवरून निघालात की फोन करा, या हायवेला येऊन उभे राहतील, तुम्ही काळजी करू नका. नाही, आम्ही नंदा सगळ्या समजूतदार आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही काही कंप्लेंट केली पाहिजे असं. कारण माझ्या भावजाया पण सगळ्या समजूतदार आहे आणि नंदा पण आम्ही सगळ्या पण ते समजूतदार. नणंदेनेच केलेला आरोप. नाही म्हणून असं सासूरवासने येतात. आमची अपेक्षा आता त्यांनी, ती म्हणते आपण समजून घेतो, आता आम्ही समजून घेतो, ही गोष्ट खरी हा. आहे. पण आम्हाला पण अपेक्षा आहे की आमची भाऊजाई आम्ही आल्यानंतर भेटावा, बघा, असं बोलावं आपुलकीने, असं आमची इच्छा असते. आणि किती आपुलकीने बोलणार. आता ही आपुलकीच होतं ना, आता आले की आपलं बोलणं आहेच, आपुलकी आहेच हातीत, असं नाही का? नाही, बरोबर. हा, आणखी आपुलकी सगळ्यांचीच राहणार. ठीक आहे. पुढचा आरोप सासूबाई. हा, सुनबाईंनी सगळ्यांचं ऐकावं, सगळ्यांचं मन धरावं, हीच आमची एवढी इच्छा आहे. सगळ्यांना, दिरांना, नंदांना, सासवांना. मग याच्यात आरोप काय आहे? ही इच्छा झाली. हो, आरोप पण ती ऐकत नाही बुवा, असं तिला आपण सासूबाई समजून सांगते का बाई तू ऐकत जा. बरोबर. मग ती म्हणते हा मी केलं असं करते, लक्ष बाजूला होतं. अच्छा अच्छा, काय हो? असं मला तर नाही वाटत. हा, मला तर वाटत नाही, कारण की जेव्हा पण मी बघितलंय ही सगळ्यात धर्मात चाललेली आहे. हा. जाऊबाई कुठे? तुमचा काय आरोप आहे? माझा आरोप एवढाच आहे का त्यांना कधी फोन केला की त्या लवकर वेळेवर, म्हणजे त्यांची वेळ वाट बघायला लागते फोनवर, कधी येतात. शेवटी डिस्कनेक्ट करून परत त्यांना कॉल करायला लागतो. वेळेवर यावा. जरा लवकर वेळेवर यावं त्यांनी, दुसऱ्यांना पण. त्यापेक्षा तुम्ही 2 फोन घ्या. एक फोन यांना फोन उचला म्हणून मोबाईल सांगायला. नंबर कधी बंद होतो, कधी म्हणजे म्हणजे सांगत नाही. मग कधी लँडलाईन वर करा, कधी त्यांच्या मिस्टरांच्या फोनवर करा. बरं, तुमचं काय म्हणजे? हा आरोपच नाहीये. हा आरोप नसावा असं आम्हाला तरी वाटतंय. कारण आता एवढी जॉईंट फॅमिली म्हटल्यावर कामात नाही त्यांना वेळ भेटला पाहिजे. आता त्या जर मोबाईल घेऊन बसतील तर सासवा प्रत्येक काही म्हणतील की काय मोबाईल घेऊन फिरते, काय गाणे ऐकते. हेच परत. हा, मग पुन्हा त्याच म्हणणार. मग ते पण करू. आपण खरं हा आरोपीचा पिंजरा तिकडे लावला पाहिजे, हो की नाही? आता या सगळ्या आरोपांवरती वहिनी तुम्हाला काय म्हणायचंय? काही नाही म्हणायचं मला, ते म्हणतील तसं मी वागल, असं काही नाही. अरे, एवढे त्या नणंदबाईंनी आरोप केला की त्या आम्ही इथे आल्यावरती आम्हाला भेटायला येत नाही. हो, नणंदबाई म्हणतात ना, ते चुकीचं आहे. कारण की मी येते, ते आले का मी नेहमी येते. होय ना? म्हणजे त्याच चुकीचं आहे. म्हणजे ते आले का मी नेहमी येते, बोलते त्यांच्याशी, चहा वगैरे पाणी आल्यावर त्यांना विचारते. आता धावतच जा आणि उडीच मारा अंगावर पुढच्या वेळेला. टाळी दोन्ही हाताने वाजते. हा? टाळी दोन्ही हाताने वाजते. काही चुका आपल्या असतात, काही चुका त्यांच्या असतात. चला, म्हणजे आता इकडे आरोप तर सगळे झालेले आहेत, चर्चा पण झालेली आहे. आता हा तन्मणी कोणाला द्यायला पाहिजे? आजी सांगा, कोणाला द्यायचा? आता नाचवण्याला द्या, तिच्या गाड्या चौगून दिसेल. बरोबर बोललात. ह्यानाच आरोपीचा पिंजरा लावला पाहिजे. द्या, तुमच्या हस्ते द्या. द्या द्या द्या, अभिनंदन घ्या. चला जाऊन भेटूया फलटणकर वहिनींना.
नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सासूबाई बोला. तुम्ही आज येणार होते तिनं मला काल काही सांगितलंच नाहीये. हा सगळ्या गावात सांगितलं पण मला सांगितलं नाही. मग रात्री 7 वाजता मला तिने सांगितलं की आपल्याकडे हे येणार आहे. बर 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 काय मला वाटलं ती काल दुपारी गेली होती, तिने सांगितलं असेल. आणि कसं आहे की आता हे जुन्या लोक हे सगळे, आता माझ्या आईचं 65च्या वरती आहे, तर हे जुन्या लोकांना ह्याबद्दल काही होम मिनिस्टर किंवा काय असं काय याच्याबद्दल माहिती नसेल. त्यामुळे मला वाटलं ते सांगितलं असेल. आणि आईचा पाय पण फ्रॅक्चर झालेला आहे, दुखतोय, लाई येते की नाही हा पण एक विषय होता. त्यामुळे तिने उशिरा सांगितलं असेल असं. अजून कोण? तिच्यावर जेव्हा जेव्हा अडचणी अडचणी येतात तेव्हा ती पटकन अडचण कोणाला सांगत नाही, स्वतःच अडचण निरसन करण्याचा प्रयत्न करते. आपण मी त्या शेजारी राहते. शेजारी म्हणजे जे काही संकट येईल किंवा जे काही अडचण येईल ती स्वतःच पटकन सांगत नाही कोणाला. नाही तिचं म्हणजे असं वाटतं तिला की आपला पती पण स्वावलंबी आहे, ते कधी कुठल्याही संकट, लोकांचे संकट दूर करतात. तर आपण बी आपणच स्वतः संकट दूर केले पाहिजे, कशाला आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास. त्यामुळे ती कोणाला सांगत. अजून आपण शेजारी बोला. तिला पाणी खूप लागतं, खूप पाणी भरते. 4 माणसं आहे घरामध्ये तरी फार पाणी भरते. उलट आम्हाला दया येते का एकटं पाणी एवढं कसं पाणी भरते. आण हंडा बरोबर पटापट चालू जातं तिथं भरणं पाणी. असं इगतपुरी खरं म्हणजे पावसाचं शहर आहे. भरपूर पाऊस जरी असला पण इथे जे स्टोरेजची नगरपालिकेची जी सोय 3 दिवसांनी पाणी येतं. आणि तिला असं वाटतं की बाबा उद्या 2-3 दिवसांनी कधी नळ नाही आलं तर काय करायचं. पण पाणी जरी भरत असली तरी आम्ही स्टोरेज केलेलं असतं. आमच्या बाथरूममध्ये बरेचसे ड्रम वगैरे 2-3 आमच्या लागण्यापेक्षा असे भरून ठेवते. एकदा पाणी भरून हात सुजून घेतला त्यांनी. मग तरी तिचं भरणं चालूच असतं पाणी. आणि ते मिस्टर नाही मदत करत? नाही ते नाही काही मदत करत. काय हो ती मी बाकीचे घरचे जे कामं करतो ना, तिला ज्या पाहिजे आवडीने त्या सगळ्या गोष्टी मी करतो. त्यामुळे ती म्हणते तुम्ही काही काम नाही केले तरी चालेल. आणि आता या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? मला ते चुकलं म्हणजे सासूबाईंना 2-3 दिवस अगोदर सांगायला पाहिलं होतं, पण ते चूक झाली माझ्याकडनं. आता यापुढे म्हणजे चूक होणार नाही. बर. दुसरा आरोप? पाणी कसं म्हणजे मला जास्त लागतं, त्यामुळे पाणी मी जास्त बसते. बरं या म्हणतात की तुम्ही सगळ्या अडचणी स्वतःच सोडवता. जास्तच अडचण असली तर मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याकडनं होत असली तर मग मी करून घेते, नाही तर मग मिस्टर आहे. हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन घ्या. आणि आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. खरं तर चेंडू, ती बादली आणि खेळ हे आता होम मिनिस्टर मध्ये एक ठरलेलंच आहे. पण तरी सुद्धा त्या खेळात एक गंमत दडलेली आहे. कारण जितका खेळ सोपा ना तितका खेळायला कठीण. म्हणजे यांच्यापैकी कितीतरी होम मिनिस्टर घरात टीव्ही बघत असताना नकळत त्यांच्या मनात ते वाक्य येत असतं, जे या दोघींच्याही मनात आलं असेल की हे काय, हिला एवढं पण येत नाही. पण तेच जेव्हा स्वतः खेळायची वेळ येते तेव्हा ते आव्हान होऊन जातं. आता या आव्हानाला कोण कसं सामोरं जाणार आणि या दोघींपैकी कोण कसं विजेतेपद पटकावणार ते आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा, 10-10 चेंडू, समोरची अशी म्हणजे गवतापासून केलेली घरटी आहेत, त्यामध्ये चेंडू जमा करायचे आहेत. सगळ्यात जास्त चेंडू ज्या वहिनी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 थांबा 1 2 थांबा. आता हे बघा, बऱ्याच जणांना असं वाटलं असेल इकडे खेळणाऱ्यांना आमच्याकडे किती खड्डे आहेत, तर यांना वाटलं असेल आमच्याकडे एकही खड्डा नाही, पण इकडे काहीतरी दगड जास्त आहेत. आता खेळ हा समान व्हायला पाहिजे ना, तेव्हा आता पुढचे 5 टाकण्यासाठी तुम्ही या बाजूला या, तुम्ही 5 या बाजूला या. आता तुमची गुणसंख्या 1 आणि तुमची गुणसंख्या 0 तुमच्यापासून.
आपल्या समोर आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू आपल्यासाठी. उपविजेत्या ठरल्या फलटणकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चांदवडकर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अयोध्या नगरी इगतपुरी इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.